नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलमध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी, भक्तीपर आधारित गीत, भजन, कीर्तन ऐकायला भेटतील। धन्यवाद। पुत्रदा एकादशी। युधिष्ठिर म्हणाले, श्रीकृष्ण कृपा करून पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महात्म्य सांगा। तिचे नाव काय आहे, ती करण्याचा विधी काय आहे, त्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तिचे नाव आहे पुत्रदा। पुत्रदा एकादशीला नाम मंत्राचे उच्चारण करून फळाफुलांनी श्रीहरीची पूजा करावी। नारळ, सुपारी, महाळुंग, डाळिंब, आवळा, लवंग, बोरे व आंबे इत्यादी फळांनी देवदेवेश्वर श्रीहरीची पूजा केली पाहिजे। त्याचप्रमाणे धूप दीपानेही भगवंताची पूजा अर्चना केली पाहिजे। पुत्रदा एकादशीला खास करून दीपदान करण्याचे विधान आहे। रात्री वैष्णव पुरुषाबरोबर जागरण केले पाहिजे। जागरण करणाऱ्यांना जे फळ प्राप्त होते ते हजारो वर्षाची तपश्चर्या करूनही मिळत नाही। ही सर्व पापांचे हरण करणारी उत्तम तिथी आहे। चराचर जगासहित समग्र त्रैलोक्यात यापेक्षा श्रेष्ठ कोणतीही तिथी नाही। समस्त कामना व सिद्धीचे दाता भगवान नारायण या तिथीचे अधिदेवता आहे। पूर्वीच्या काळची गोष्ट आहे। भद्रावरीपुरीत सुकेतुमान राजा राज्य करीत होते। त्यांच्या राणीचे नाव चंपा होते। राजाला दीर्घकाळापर्यंत कोणताही वंशधारी पुत्र झाला नव्हता, म्हणून दोघे पती पत्नी नेहमी चिंतेत व दुःखात डुबलेले असत। राजाचे पित्रे त्यांनी दिलेले अर्ध्य शोकोच्छवासाने गरम करून पीत होते। राजाच्या नंतर दुसरा कोणी असा दिसत नाही जो आम्हा सर्व लोकांचे तर्पण करेल, असा विचार करून पित्रे दुखी राहायचे। एके दिवशी राजा घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात निघून गेले। पुरोहित वगैरे कोणालाही गोष्ट माहीत नव्हती। हरिण व पक्षी विचरण करणाऱ्या त्या निबिड अरण्यात राजा फिरू लागले। मार्गात कुठे कोल्ह्याची कुहे कुहे ऐकू येत असे, तर कुठे घुबडाचे ओरडणे, जेथे तेथे अस्वले आणि हरिण दृष्टीस पडत असत। अशा प्रकारे फिरत फिरत राजा जंगलाचे सौंदर्य न्याहाळीत होते। एवढ्यात दुपार झाली। राजाला भूक व तहान सतावू लागली। ते पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले। कोणत्या तरी पुण्य प्रभावाने त्यांना एक उत्तम सरोवर दिसले। ज्या सरोवराजवळ ऋषी मुनीचे बरेच आश्रम होते। शोभिवंत राजाने त्या आश्रमाकडे पाहिले। त्यावेळी शुभ शकुन घडू लागले। राजाचा उजवा हात व उजवा डोळा फळफळू लागला की जो उत्तम फळाची सूचना देत होता। सरोवर काठी अनेक ऋषी वेद पठण करीत होते। त्यांना पाहून राजाला खूप आनंद झाला। ते घोड्यावरून उतरून ऋषीच्या समोर येऊन उभे राहिले व पृथक पृथक त्या सर्वांना नमस्कार करू लागले। ते मुनी उत्तम व्रताचे पालन करणारे होते। जेव्हा राजाने हात जोडून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला, तेव्हा मुनी म्हणाले, राजा, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत। राजा म्हणाले, आपण कोण आहात, आपली नावे काय आहेत आणि आपण कशासाठी येथे जमला आहात, कृपया हे सर्व सांगा। मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत। येथे स्नानासाठी आलो आहोत। माघ महिना जवळ आलाय। आजपासून 5व्या दिवशी माघ स्नान सुरू होत आहे। आजच पुत्रदा नामक एकादशी आहे की जी व्रत करणाऱ्यांना पुत्र देते। राजा म्हणाले, विश्वदेवगण, जर आपण प्रसन्न असाल तर मला पुत्र द्या। मुनी म्हणाले, राजन, आजच पुत्रदा नामक एकादशी आहे। हे व्रत खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही आज या उत्तम व्रताचे पालन करा। महाराज, भगवान केशवाच्या प्रसादाने तुम्हास अवश्य पुत्र प्राप्ती होईल। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, अशा प्रकारे त्या मुनीच्या सांगण्यावरून राजाने उत्तम व्रताचे पालन केले। महर्षीच्या उपदेशानुसार विधिपूर्वक पुत्रदा एकादशीचे अनुष्ठान केले। मग द्वादशीला पारणे सोडून मुनीच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन राजा स्वतःच्या घरी आले। त्यानंतर राणीने गर्भधारण केला। प्रस्तुती काळ आल्यानंतर पुण्यकर्मा राजाला असा तेजस्वी मुलगा झाला की ज्याने त्याच्या गुणांनी पित्याला संतुष्ट केले आणि तो प्रजेचा पालक झाला। यासाठी राजन, पुत्रदाचे उत्तम व्रत अवश्य केले पाहिजे। मी लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर हिचे वर्णन केले आहे। जे एकाग्रचित्त होऊन पुत्रदा एकादशीचे व्रत करतात त्यांना या लोकात पुत्रप्राप्ती होऊन मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते। या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते। धन्यवाद।